आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जाऊ दे अगं मम्मी, सोड की आता राग. अगं मम्मी, राग इस्तव सारखा असतोय. हातात धरून ठेवला तर आपल्याला चटक बसते. काय चटके बिटके बसत नसतात. मग काय तर मम्मी किती दुखावल्यात ते दिसत नाही का तुला? ए बदकांनो, तुम्ही इस्तवाला हवा देऊन भडकावू नका. अरे मम्मीला शांत करा सोडून तुम्हीच आगीत तेल ओतताय अजून. काही आगीत तेल बिल होतच नाहीत त्या. म्हणजे मम्मीच्या मनाचा विचार करतायत तर त्यात कुठं चुकलं त्यांचं? मला माहितीये तुला मम्मीच्या मनाची किती काळजी आहे ती. मम्मी, अगं असं वागणं बरोबर नाही वाटत. ऐक माझं, आपण मम्मी बलमा, काय कळलं का सत्यादादा वहिनींबद्दल? होय, आणि तात्यासाहेबांनी मला रागाने विचारलं. तात्यासाहेबांसोबत मी खोटं बोलू शकत नाही, त्यामुळे जे काय घडलं ते मी खरं खरं सांगितलं मम्मी. काय? हो, तात्यासाहेब स्वतः आलं, ते दोघांना स्वतःच्या घरी घेऊन गेलेत. सत्या आणि मंजू वहिनी कालपासून त्यांच्याच घरी आहेत. म्हणजे तात्यासाहेबांना कळलं का सगळं? मम्मी कशा वागल्यात ते काय कळायचं राहणार आहे? होय मम्मी, तात्यासाहेबांनी अजिबात आवडलेलं नाही. काय? मारीच. मम्मी, तू तात्यासाहेबांना जाऊन भेट, त्यांचा राग शांत कर. आता मम्मी कुठलं तोंड घेऊन जाणार आणि बोलणार? अरे जायदे, काय बी झालं तरी तात्यासाहेबांच्या मनात मम्मी बद्दल आदर आहे. हा, म्हणजे मम्मी मंजू वहिनींमुळे ना सुरभे घरानं आणि तात्यासाहेबांच्या मधले संबंध खराब व्हायचे नको असतील ना, तर मला तर वाटतं तुम्ही जायला हवं. पॉइंट आहे मम्मी. मम्मी, आता विचार करून काय उपयोग आहे का? तो विचार आधीच करायला पाहिजे होता. आता जा तू. होय, यांनी पण आता काय काय करावं लागणार आहे काय माहिती. बलम्या, तू जा, मी येतेच. चवदार, स्वादिष्ट एकदम. मंजू, तुला एकदम सुगरण नवरा मिळाला बघ. वा, कौतुक कौतुक, केवळ कौतुक. वय, सत्याच्या हाताला मात्र चव आहे बर का. म्हणजे त्याच्या हातची अगदी चटणी भाकर जरी दिली ना तरी टेस्टी लागते. कॉलेजला असताना शिकलाय ना ते. होय, MBA ला होतो तेव्हा बॅचलर लाईफ होती ना, त्यामुळे सगळं स्वतःच करायला लागायचं. तेव्हा मग इंटरनेटवर बघून शिकलो. सगळ्या पोरांना तर माझ्याच हातचं जेवण आवडायचं. तात्यासाहेब, सत्याची मम्मी आली आहे. ठीक या. काय काम काढलं आमच्याकडे मायाबाई? ते मी
ह्या दोघांना न्यायला आले होते. मंजू माझी मुलगी आहे असं सांगून सुद्धा तुम्ही असं वागला तिच्याशी. पुन्हा तुम्ही असं वागणार नाही त्याची काय खात्री आहे? अजिबात त्या दोघांना पाठवत नाही मी तुमच्याकडे. ते मी चुकून बोलले तात्यासाहेब, रागाच्या भरात. रागाच्या भरात? त्या पुरीच्या मनाला काय वाटलं असेल याचा काय विचार केला तुम्ही? माझी मुलगी मला जड नाहीये, राहील इकडेच. तात्यासाहेब प्लीज प्लीज त्यांना घरी पाठवा. पाहिजे तर मी मंजिरीची माफी मागते. मागा माग. मंजिरी, मी हात जोडून हा अहो मम्मी साहेब, अहो काय करताय? आमचा काय सुद्धा राग नाही तुमच्यावर. काय बोलतेस मंजू? त्यांनी घराच्या बाहेर काढले तुम्हाला, आकलून दिले तुम्हा दोघांना. तात्यासाहेब, अहो रागाच्या भरात माणूस काय बी बोलतोय. पण त्या मनानं लय चांगले आहेत. बरोबर आहे तात्यासाहेब. अहो शेवटी आई आहे माझी ती. रागाच्या भरात बोलून गेली, पण आता शोधत आलीच नव. बघितलं मायाबाई, बघितलं एवढं सगळं होऊन सुद्धा इतकासा सुद्धा राग नाही तुमच्याबद्दल त्यांच्या मनात. कधी कधी लहानच मोठ्या लोकांना शिकवतात हेच खरं. म्हणजे पुन्हा तुमच्याकडून अशी चूक होणार नाही असं गृहीत धरतो आणि त्यांना जायला परवानगी देतो. थँक्यू तात्यासाहेब. आणि तुम्ही दोघं छोट्या मोठ्या कारणावरून घर सोडून निघून गेला तर माझं नाव तात्यासाहेब मोहिते आहे. होय.